संपूर्ण 24 तासामध्ये अष्टशिलाचं संवर्धन करून, समारोप करून पंचशिलाच्या संवर्धनासाठी एकत्र आलेलो आहोत. महान पुण्य फलदायी असणारा अष्टशिलाचा आचरणाचा भाग जो आहे तो आपण संवर्धित केलेला आहे. ज्या 3 वीरती महत्वाच्या मानल्या जातात त्या अष्टशिलामधूनच चांगल्या प्रकारे काया वाचा मनानं संवर्धित केल्यामुळे व्यवस्थित पद्धतीने होत असतात. त्यामुळे महान पुण्य फल प्राप्त करून आपण एकत्र आलेलो आहोत. त्याचा खूप उपयोग आपल्या स्वतःच्या भल्यासाठी, इतरांच्या भल्यासाठी आणि संबंध भोवतालच्या भल्यासाठी, संपूर्ण विश्वाच्या भल्यासाठी आपल्याला करून घेता येतो. आपण करूयात तसं. त्यामुळे सर्वजण सुखासन, सिद्धासन किंवा पद्मासनामध्ये बसा. पाठीचा कणा शक्यतो सरळ ठेवा. कमठ्ठान ग्रहण कराल. वरच्या ओठांच्या वरती आणि नाकपुड्यांच्या खाली एकाग्र होण्याचा प्रयत्न करा. जीवित रूपावरती तिथे नामखंदाचा संयोग झालेला आहे. एकाग्र होण्याचा प्रयत्न करा. आणि आलंबनानं त्या नामखंद जो येतो आहे आणि जातो आहे त्या श्वासाचा स्पर्श नाकाला, नाकपुड्यांना, एका नाकपुडीतून दुसऱ्या नाकपुडीत कसा होतोय तो पहा. आपण कमठठाणावरती एकाग्र राहून पहा. हे कमठठाणावरती एकाग्र होऊन राहणं म्हणजेच जीवित रूपाचं दरवाजा उघडण्यासारखं आहे. पूर्णपणे आतील दर्शन जे आहे, वास्तव दर्शन जे आहे ते वास्तव दर्शन पाहणार आहे. सब्ब कायपटी संवेदी आणि सब्ब मुख संवेदी या ध्यान भावनातील प्रक्रियांना सुरुवात होते आपण एकाग्र राहिलो तर. आणि मेडिटेशन संकल्पपूर्वक करणं हे आपल्या आपमध्ये म्हणजे त्यातल्या त्यातच ते पुण्यकर्म आहे. खूप कुशल कर्म आहे, कुशल पुण्यकर्म आहे. म्हणजे अष्टशिलाचं असणार कुशल कर्म आणि त्याच्या सोबत आणखी प्रचंड महान कर्म जे आहे, चांगलं पुण्य फल जे आहे, पुण्य कर्म जे आहे ते म्हणजे ध्यान भावनेचं कर्म. फक्त अधिष्ठानपूर्वक आपल्याला एकाग्र राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. एकदा प्रवेश झाला नामखंदाच्या माध्यमातून जीवित रूपाशी झालेल्या संयोगानं की आपल्याला सत्याचं दर्शन घडायला लागतं. 32 प्रकार पृथ्वी आणि आप धातूचे स्पष्टपणानं आपल्याला समजतात, दिसतात.
कायानुपश्यना, कायानुसती. सगळं आतलं बाहेरचं शरीर कसं आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे. आणि मग ज्या शरीराला मी माझं, माझं असं म्हणतो आहोत आपण. खरं म्हणजे हे शरीर काय आहे? आता तुम्हाला एक ध्यान भावनेतील मेख लक्षात आणून देतो मी. कम्मठठाणामधील कायानुगता सती हे जे कम्मठठाण जे आहे, ते आपोआपच आणखी यासोबत साधलं जातं. कारण पाहण्याला सुरुवात झालेली आहे आणि एक महत्वाचं कम्मठठाण जे आहे, कायानुस्मृती किंवा कायागता स्मृती, हे आपोआपच येतं. आपण पाहायला सुरुवात करतो म्हणून. मेडिटेशन करायला सुरुवात केली म्हणून. पहिलं कम्मठठाण तर वरच्या ओठांच्या वरती नाकपुड्यांच्या खाली तिथून सुरुवात झालेली आहे. कसं आहे शरीर? मी माझं, माझं म्हणतो आहोत. कसं आहे शरीर? ही त्वचा क्षय पावणारी आहे. वार्धक्याकडे चाललेली आहे. हे केस, हे लोम, केसांमध्ये देखील फरक पडत चाललेला आहे. शॅम्पूने तर केस पांढरे होतात, क्षय होतोय, पण वयानुसार पण क्षय होत चाललेला आहे. ज्या केसांना आपण सुंदर सुंदर म्हणत होतो ते सुद्धा डोक्यावरती आणि याच्यावरती व्यवस्थित राहत नाही. अंगावरचे केस सुद्धा झडत जातात. क्षयाकडचा प्रवास सुरू आहे. दात जे आहेत ते देखील तुटत जातात. कोणी म्हणालं की अमुक एखाद्याचे दात किती सुंदर आहेत. पण त्याचा दात जर तोडून दिला, तर तो हातात घेणार नाही, स्वीकारणार नाही, तो पळून जाईल. एका अरहंत भिक्खुनीच्या वरती आसक्त झालेला जो एक उद्गल होता, त्याला विचारलं त्या भिक्खुनीने की अरे हे सगळं क्षय पावणार आहे, तू असा अडाण्यासारखा अविचारी पद्धतीनं कशाला वागतोयस? तो म्हणे मला काही माहिती नाही, मला प्रेम निर्माण झालेलं आहे. म्हणजे कशावरती निर्माण झालं? म्हणजे डोळ्यांच्या वरती. तिने घेतला चाकू आणि डोळा जो आहे तो काढला आणि त्याच्या हातात ठेवला. तो पळूनच गेला तो त्या ठिकाणी. म्हणजे त्याच्यातलं क्षय होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्याच्याकडे न पाहता आपण म्हणजे वास्तवाला, सत्याला न पाहता आपण वरवरच्या गोष्टींना स्थिर समजतो आणि अडकून पडतो. हाच दृष्टीभ्रम आहे. हीच मिथ्या दृष्टी आहे. म्हणून दगड-बिगड याच्यातली पूजा जी असते, ह्याला काही महत्त्वच नाही. ह्याला काही महत्त्वच नाही. वरवरचं असणारं जे काही आहे, ते सौंदर्य नाहीच. सौंदर्य हे मनाचं असतं. मन शुद्ध ज्यावेळेला होतं त्यावेळेला. जसा की आतमध्ये प्रवेश सुरू झाला, तर नाकामध्ये शिंबूड आहे. श्लेष्म हा मेंदूमध्ये पण चिकट-चिकट स्राव तसा आहे. डोक्यामध्ये जो मेंदू आहे, तिथे पण चिकट-चिकट आहे.
तो मेंदू सुद्धा काही असा आकर्षक नाही किंवा तो क्षय होणारा आहे नाही असं नाही. ही कवटी आहे. आपण चित्रामध्ये वगैरे कुठे बघितलं असेल. त्या जशा मनुष्याच्या कवट्या दिसतात आपल्याला तसंच आपलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळे मांसल, चक्षु, जिव्हा, जीभ सुद्धा त्या पद्धतीने आहे. टाळू असं सगळं क्षय होणारं, किळसवाणं असणारं, पण त्याला आपण मी माझं माझं म्हणत चाललोय. ही थुंकी बाहेर फेकल्यानंतर पुन्हा ती घेत नाही आपण, पण ती फेकली बाहेर म्हणजे बाकीची आतमध्ये नाही असं नाही, आहे ना आतमध्ये. तिचं काय करायचं? सत्यता. सत्य काय आहे? सत्य काय आहे? केस सुंदर आहेत, लांब सडक आहेत, परंतु ते ज्या वेळेला तुटून बाजूला पडतात किंवा भाजीमध्ये येतात त्यावेळेला त्याला काही स्वीकारता येत नाही. किळस वाटते. म्हणून ज्या वेळेला तुटून बाजूला पडणं यामधून आपल्याला क्षयाची स्पष्ट कल्पना येते. जिव्हा, मान, मानेतल्या ग्रंथी, लाळ ग्रंथी, हा सगळा पाठीचा मनका सर्पाच्या आकाराचा झालेला, कमरेपर्यंत नितंबांपर्यंत झालेला, ही फुफ्फुस, हे हृदय, हे आमाशय, हे मोठ्या आतड्या, छोट्या आतड्या, त्याच्यामध्ये असलेला मळ, घाण, शौच, लिहा, या किडण्या, त्यामधील असणारं मूत्र, हे पित्त, पित्ताशय, ते खडे, संडासचा भाग, हे सगळं जे काही आहे गुडघे पाय यापर्यंत सगळ्या नसांमधून वाहणारा रक्तप्रवाह, तर जसं सांडताना आपण पाहत असू त्याची जशी या सत्याला बारकाव्यानं पाहता आलं पाहिजे, त्याची किळस पण करायची नाही. म्हणजे जे आहे ते आहे, त्याची किळस करून काय करणार? आणि त्याला चांगलं पण म्हणायचं नाही, जसं आहे तसं. त्याला फक्त पाहणं, पाहायचं म्हणून पाहणं, प्रतिक्रिया द्यायची नाही. कायागता सती. या सबंध 3.5 हाताच्या कायेमध्ये काय आहे? तर हे आहे, मी सांगितलं हे. आणि मग कम्मट ठाणावरती एकाग्र राहून श्वास सोडल्याबरोबर हे सगळं पाहता आलं पाहिजे, काय काय आहे शरीरामध्ये. त्वचा, केस, लोम, दंतो, हे सगळं एकाच बरोबर श्वास सोडताना आणि श्वास घेताना एकाच वेळेला पाहता आलं पाहिजे. आणि एकाग्र राहायचं मात्र कम्मट ठाणावरतीच, तिथून मात्र हालायचं नाही. तिथूनच पाहायचं, जसं दुर्बिणीला डोळा लावलेला आहे त्या पद्धतीने तिथूनच पाहायचं सगळं शरीरामध्ये काय चाललेलं आहे, तिथूनच पाहायचं. हे असं पाहता येणं म्हणजे
भगवान बुद्धांनी सांगितलंय की जो असं पाहतो, ज्याला असं पाहता येतं, तो अमृताचं पान करतो. अमृताचं पान, अमृत सेवन केल्यासारखं आहे. म्हणजे बघितलं किती महत्वाचं आहे. जे मी माझं माझं आहे ते खरं कसं आहे ते आपण पाहतच नाही ना, ते पाहतच नाही. पण ते खरं सत्य स्वरूपातलं कसं आहे हे पाहणं म्हणजेच सत्याला पाहणं आहे. तिथे तुमच्यातली काम वासना तुटते. मागे शालिभाऊने जो प्रश्न विचारला होता त्याच्या संदर्भातील थोडस संदर्भ लक्षात घ्या. तुमची हळूहळू काम वासना जी आहे ती नाहीशी व्हायला लागते, तुटायला लागते, कमी व्हायला लागते. कारण त्याला समजायला लागतं की ज्या गोष्टींचा भाग जो आहे आपण मी माझं समजणारा आणि सौंदर्यवर्धक मानतो आहोत ते इतकं तुच्छ आहे, एकदम तुच्छ आहे. आणि ते फक्त आता या क्षणाचं आहे, पुढच्या क्षणाला बदलणार आहे. आणि 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी ते आपोआप असं पण जाणारच आहे. मग त्या 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये स्वतःला का भोवंडून घ्यायचं याचं ज्ञान त्याला होतं. हा मूर्खपणा आपण काय करायचा, हे कशासाठी आपण असं करायचं, असं त्याला स्पष्टपणानं दिसायला लागतं, कळायला लागतं. सत्याचं दर्शन त्याला होतं आणि त्याला समजायला लागतं की आपण या गोष्टीला बाजूला सरकवायला लागलेलो आहे किंवा आपला अहंकार देखील कमी होतो. अहंकार बऱ्याचदा आपल्याला असं वाटायला लागतं मी म्हणजे माझं, मी माझं, मी असं अमुक ढमुक. तर त्याला समजतं स्पष्टपणानं की बाबा मी माझं म्हणून काही मोठं तुर्रम खानसारख्या गोष्टी करायची काही गरज नाहीये. अरे काय करणार, मी माझं ज्याला म्हटलं ते काय आहे, कशा पद्धतीचं केव्हा संपून जाऊ शकतं ते आणि कसं आहे ते. आणि तुम्ही जर म्हणत असाल, की नाही बाबा आम्ही तर असं पाहिलं पण आमचं तर ते होतच नाही आणि अहंकार पण कमी झालाच नाही, थोडासा पण नाही होत कमी, तर मग तुम्हाला पाहता येत नाही. हे तसा तरतम भाव आहे तो, लक्षात घ्या. मेडिटेशन ज्याला प्रॉपर पद्धतीनं करता येतं, संकल्पपूर्वक करता येतो, त्याला बेनिफिट्स, फरक हे दिसतच जातात. दिसायलाच पाहिजे. नाही दिसले तर आपल्या कल्याण मित्राशी त्याने चर्चा करावी, आपल्या गुरुशी त्याने चर्चा करावी, प्रश्न विचारून बारकाव्यानं पुन्हा समजून घ्यावं. कारण तिथे कुठेतरी पाहण्यामध्ये मग अपूर्णता असते. आपल्या डोक्यामध्ये दुसरे विचार असतील ना, आपण पाहिल्यासारखं म्हणत असू फक्त, तर त्याला पाहणं म्हणत नाही. ते पाहणं नाहीये. कम्मठठाणावरती एकाग्र राहून पृथ्वी आणि आपो धातू, पृथ्वीचे 20 घटक आणि आपोचे 12 घटक असे 32 घटक ज्याला तटस्थतेनं सूक्ष्मतेनं पाहता येतात, त्याला सत्याला स्पर्श करता येतो, त्याला ज्ञानप्राप्ती होते. पुढे कोणतं फळ मिळेल की नाही मिळेल, मार्गस्थ होईल की नाही होईल, पुढे काय होईल माहित नाही, पण त्याला काही ना काही लाभ झाला एवढं मात्र निश्चित. म्हणजे बाबा बाकीच्यांचे तर मेडिटेशन असं होतं, मग त्याला तर खूप मस्त वाटतं, मलाच का नाही वाटत, तर ठीक आहे. ते त्याचं पुण्यफल असेल. काही काहींच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी आपल्याला दिसतात, की ते बसल्याबरोबर त्यांचं मेडिटेशन लागत असतं. मग आपण म्हणतो याचं कसं होतं, माझं कसं नाही? त्याला कारण असतं. त्यांनी पुनर्भवामध्ये अगोदरच्या जन्मामध्ये हे खूप कष्ट घेऊन पुण्यपारमिता बलवर्धित केलेली असते. त्यांचा अगोदरच भरपूर कष्ट असतात. जसा एखादा पैलवान चांगल्या पद्धतीनं व्यायाम करतो,
आणि मग आखाड्यामध्ये कुस्तीला उतरतो. तसं त्यांची तालीम आणि व्यायाम हा अगोदरचा झालेलाच आहे. आपला मग तो झालेला नसतो, तेवढा त्यांच्यासारखा झालेला नसतो. म्हणून कर्म हीच योनी आहे. जे अनेक जन्मांचं आहे ते आपल्या सोबत येतं. पण म्हणून दुःख वाटून घ्यायचं नाही. ठीक आहे, त्याला या वेळेला लगेच त्याचं चांगलं मेडिटेशन जमलं. आपण या वेळेला चांगलं करूया आणि याच वेळेला जर ठरवलं चांगल्या पद्धतीने केलं, तर यावेळेला आणखी चांगली गती निर्माण होते. जर चांगल्या पद्धतीने तंतोतंत पद्धतीने केलं, तर याच जन्मामध्ये, एकाच दिवसामध्ये, एकाच महिन्यामध्ये, एकाच वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पण संकल्पपूर्वक तुम्ही म्हणाल की नाही माझं तर मेडिटेशन होत नाही, दुःख करत बसाल, पश्चाताप करत बसाल, मग ते निवर्ण तयार होत जातील. तो मार त्या ठिकाणी येईल आणि तो काही तुम्हाला जमू देणार नाही. त्यामुळे मागचं तर की वाया गेलंच गेलं, ह्या वेळेचं पण वाया घालवायचं नाही आपल्याला. या वेळेचं आपल्याला वाया घालवायचं नाही. म्हणून या अष्टशिलच्या ग्रुपमध्ये विशेषत्वानं अष्टशिलाची असणारी प्रक्रिया आपण चालवतो आहोत. लक्षात घ्या. म्हणजे प्रचंड पुण्य फल जे आहे, म्हणजे कुणाला कोणती गोष्ट जमो की नको जमो, मेडिटेशन असं जमो की तसं जमो, काही वेळ जमतं की नाही जमतं, पण थोडंफार जरी असेल तर त्याच्यासोबत अष्टशील जोडून महान पुण्यफल जे आहे ते आपण निर्माण करतो आहोत. म्हणून या ग्रुपमध्ये जो जो कोणी साधक आहे, जो जो कोणी उपासक आहे, त्याची प्रचंड ताकद जी आहे ती वाढते. लक्षात घ्या, खूप खूप ताकद वाढते. हा, भले तुम्हाला आजच लगेच पूर्ण तुमचं मेडिटेशन लागलं लगेच हे झालं असं नाही, हळूहळू होईल, हळूहळू. पण ते पण पाहता आलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की नाही, हळूहळू तुम्हाला बरोबर काही गोष्टी हळूहळू दिसतच जातील की अरे हो, माझ्यात असा बदल झाला, हा इतका बदल झाला, मागच्या वेळेपेक्षा आता असा बदल आहे. हे जाणवतं म्हणजे जाणवतच. आणि हे सुद्धा महान पुण्यफल आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी आहे. आपण तुलना करण्यापेक्षा आपण आपलं काम करायचं आणि एकमेकांनी एकमेकांना बळ द्यायचं. एकमेकांनी एकमेकांना पुण्यबळ द्यायचं, ते वाढतं पुण्य, त्यामुळे त्याच्यात कमी नाही होत. पुण्य वितरित करायचं. तेव्हा सगळ्यांच्या एकमेकांच्या पुण्यबळानं वितरित करण्यानं, एकमेकांना दिल्यानं, किंवा आता एकत्र जे आलेलं आहात सगळं, जे परियत्ती पटीपत्ती आणि पटीवेधनाच्या निमित्तानं प्रवास करत आहात, ते सगळ्यांचं एकमेकांना मिळतंय ना. जे आपण सगळे एकमेक आता जमलेलो आहोत ना, तर हे एकमेकांना बेनिफिट आहेच. म्हणजे स्वतः अष्टशील केल्याचा हा स्वतःला फायदा आहे. स्वतः मेडिटेशन करण्याचा, कमठठाण घेऊन जे काही जेवढं सांगितलं तेवढं करण्याचा जो फायदा आहे तो तर आहेच. पण आता जो तुम्ही धम्मश्रवण करताय त्याचाही प्रचंड फायदा आहे. खूप मोठं पुण्यफल आहे. बाकीचे पण जे जोडलेले आहेत त्यांचे जे व्हायब्रेशन्स आहेत या संबंध ब्रह्मांडामध्ये, ते आपल्या सोबतचं सगळं जे चाललेलं आहे, एकमेकांना त्या ठिकाणी जोडलं जात आहे. एकमेकांना त्याचं बळ मिळतंय आणि म्हणून समूहाची ताकद निर्माण होते. जशी एक काठी तोडली जाते, पण 10 काठ्या घ्या, 15 काठ्या घ्या, नाही तोडतायत, हाताने नाही वाकवतायत. आपण एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातो आणि आपलं बळ जे ते नुसतं एकट्याचं राहत नाही, ते असं मोठ्या समूहाचं बळ होतं. आपलं आपलं बळ जे आहे ना, हे अष्टशील ग्रुपचं बळ आहे. म्हणजे माहित नाही, सांगता येणार नाही, पण कदाचित मागच्या भावामध्ये सुद्धा याच पद्धतीने आपण एकत्र येत असलो पाहिजे. कदाचित माहित नाही. तुम्ही म्हणाल सर भविष्यवाणी करतायत की काय, आपण काही तेवढं हे नाही. पण आपण जे एकमेकांसोबत येतो, राहतो, एकमेकांना भेटतो, संबंध येतो, ते मागच्या भावामध्ये, त्याच्या मागच्या भावामध्ये, अनेक याच्यामध्ये आपण असतोच. कधी नात्यानं, कोणत्या संबंधानं आपण असतोच. जे धम्म मार्गातले प्रवासी असतात ना, ते धम्म मार्गाने एकत्र येतातच. आता मला वाटतं की बरेच जण एकमेकांना भेटले नसतील आता, एकमेकांचे म्हणजे बरेच जण म्हणजे इन द सेन्स काही जण एकमेकांना भेटत असतील, चेहऱ्यानं ओळखतही असतील, पण काही लोक नाही ना, म्हणजे असं
समोरासमोर कधी भेट झालेली नसेल, प्रत्यक्षामध्ये असे समोर आलेले अशी भेट झाली नसेल, पण तरी देखील त्या व्यक्तीचं बळ मिळतं आपल्याला, आपलं मिळतं बळ त्याला, त्याला तिला ते बळ मिळतं आपलं एकमेकांना. हा धम्म मार्गातला प्रवाह आहे. हा कुशल कर्माचा मंगलमय प्रवाह आहे. त्यामुळे आपण धम्म मार्गामध्ये प्रवाहमान आहोत. हे सुद्धा खूप महत्वाचं समाधान आहे आपल्याला. आपण योग्य मार्गावरती चालतो आहोत, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आपल्या योग्य मार्गावरचा प्रवास जो आहे तो आपल्याला कल्याणप्रद ठरावा, यासाठी आपण अष्टशील आणि मेडिटेशन करतो आहोत. मला वाटतं खूप सांगता येईल, पण प्रश्नोत्तराच्या सेशनसाठी आपण हे सेशन खुलं करूयात. ज्यांना काही शंका असतील त्यांनी शंका विचाराव्यात. हा ना होताजी, आपण जे 33 घटक सांगितले आप आणि पृथ्वीचे, ते विस्तार तुमचा आणि आवाज जरा स्पष्ट येत नाहीये. आप आणि पृथ्वीचे जे आपण घटक अच्छा, सांगितले, घटक. हा, तर ते विस्ताराने सांगाल का? बर. आणखी कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारून घ्या, म्हणजे मग आणखी कोणाचा काही प्रश्न आहे का? चांगला प्रश्न विचारलेला आहे. बेसिकली या प्रश्नाची खूप आवश्यकता असते. कायानुपश्यना असं त्याला म्हटलं जातं. तर ते लक्षात घ्या किंवा लिहून घ्या तुम्ही, मग तुम्हाला जसं सोयीचं असेल तसं करू शकता तुम्ही. दुसरा प्रश्न असेल नाही तर दुसऱ्याला आठवल की त्यावेळेला बघू आपण. तोपर्यंत केस, शरीरामध्ये पृथ्वी धातूचे घटक कोणते ते पहिल्यांदा लक्षात घ्या. केस म्हणजे जे हार्ड स्वरूपाचे आहेत ते पृथ्वी धातू, आणि जे पातळ स्वरूपाचे आहेत ते जलधातू. लोम, लोम म्हणजे आपले केसांच्या बाजूला बघा असे पांढुरके केस असतात, लोम. जसं दोन्ही डोळ्यांच्या भुवयांच्या मध्ये असे थोडेसे पांढुरके केस असतात, त्याला म्हणतात लोम. नख, नख आहेत. त्यानंतर दात, त्यानंतर त्वचा. हे संबंध शरीरातली ही त्वचा जी आहे, ही त्वचा. मांस, संबंध शरीरामध्ये मांस आहे आपल्या, नसा. स्नायू, स्नायू आहेत म्हणजे जसं मांड्यांचे स्नायू, दंडांचे स्नायू, असे स्नायू आहेत.
अस्थि मज्जा, अस्थि, अस्थि म्हणजे हाडं. शरीरात सगळी हाडं आहेत ना आपल्या, सगळी हाडं. ही कवटी, तो पाठीचा कणा, बरगड्या, कमरेचा भाग आणि खाली लोंबकळल्यासारखं जे दिसतं, आपण पाहिलं असेल ते चित्रामध्ये, ते अस्थि, कंकाल त्याला असं म्हणतात, ते कंकाल. अस्थि मज्जा, अस्थि मज्जा म्हणजे काय, की हाडांना चिटकलेलं मांस. वृक्क, आपल्या पोटातला असणारा हा अवयव. हृदय डाव्या बाजूला असतं, ते शक्यतो क्वचित एखाद्या व्यक्तीचं उजव्या बाजूला पण असतं, पण शक्यतो सर्वांचं डाव्या बाजूला असतं. यकृत, आपल्या अन्नाची साठवणूक करण्यासाठीचं, मला वाटतं आमाशय पण त्याला म्हटलं जातं. क्लोमक, प्लीहा, ही प्लीहा जी असते ना, मला वाटतं ती डाव्या बाजूला असते ती आपल्या, आणि ती मी असं ऐकलंय थोडस, ती रक्तशुद्धीसाठी उपयोगी ठरते, असं काहीतरी आहे. निश्चित नाही सांगता येणार, पण असं काहीतरी आहे. तिल्ली, तिल्ली हा एक अवयव आहे. फुफ्फुस, एकदा तो शरीरशास्त्राचा नकाशा घ्यायचा किंवा आपल्या गुगलवरती सुद्धा असं टाकून एकदा ते पूर्ण चित्र घ्यायचं आणि त्याचे जे घटक आहेत ना, ते कुठे कोणतं आहे ते एकदा पाहून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ते जे आहे तेच आपल्या शरीरामध्ये आहे ना, तसं ते आपल्या लक्षात येतं. ते फुफ्फुस, त्यानंतर मेंदू, त्यानंतर मोठी आतडी, लहान आतडी, पोटातील पदार्थ, सिगारेट, घाणेरडे पदार्थ, आणि त्याच्यासोबत विष्ठा, पित्त. आता हे जलधातूकडे चाललंय. पित्त, कफ, कफ माहिती आहे सगळ्यांना, फुफ्फुसांमध्ये असतो तो, खोकल्यानंतर थुंकी टाकतो तो, त्याला बेडका म्हणतात, तो कफ. पू, एखाद्याची जखम सडते तिथून पू येतो पांढरा, दुर्गंध वाटते त्याची, तो पू. स्वेद म्हणजे घाम, संपूर्ण शरीराला घाम येतो ना आपल्या. मेद, मेद ही खरं तर चरबीच आहे, चरबीतला आणखी एक पार्ट असेल तो, कारण पुढे चरबी पण उल्लेख केलेला आहे. चरबीतले दोन भाग असतील ते. अश्रू, डोळ्यातनं पाणी येतं, अश्रू, चरबी. थुंक, सगळ्यांना माहिती आहे थुंकी. शेंबूड, लसिका लाळ, आणि मूत्र. झाले बघा, केस, लोम, नख, दात, त्वचा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20, विष्ठापर्यंत झाले 20 पृथ्वी धातू. आणि पित्तापासून 1 2 3 4 5 6 6 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, मूत्रपर्यंत जे आहे ते 12. म्हणजे हे आपोआपच त्या ठिकाणी दुसरी कम्मठ्ठाण आपलं साधलं जातं, आणि ते सत्याला भिडणार आहे. नुसत्या या कम्मठ्ठाणानं देखील ज्ञानप्राप्तीला जाणारी लोक होते. त्यानंतर व्यवस्थान नावाचं जे कम्मठ्ठाण, म्हणजे आता याच्यामध्ये पृथ्वी धातू, म्हणजे जरा मेख म्हटली जाते किंवा टेक्निक म्हटलं जातं, ते टेक्निक सांगून ठेवतो तुम्हाला, की पृथ्वी धातू आणि जल धातू हे तर दोघं बारकाईनं पाहिलेत ना तुम्ही, हे जर बघितले तर राहिलेत आणखी दोन घटक. दोन घटक कोणते राहिलेत मग? हवा. मग सबंध शरीरामध्ये हवा सुरू आहे आणि ऊर्जा आहे, थंडी वाजते किंवा गरम होतं, ही आहे ऊर्जा.
हा म्हणजे अग्निधातू आहे. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला 4 घटक जे आहेत त्या 4 घटकांमधले हे पूर्ण झालेत ना, म्हणजे पूर्ण 20 पृथ्वी धातू झालेत, 12 जल धातू झालेत, राहिलेत फक्त 2 हवा आणि अग्नी. मग हवा संबंध शरीरामध्ये चाललेलीच आहे नाकावाटे, ही हवा पाहता येते. आणि अग्नी म्हणजे गरम होतं किंवा थंडी वाजत असेल तर त्याला म्हणतात अग्नी. पृथ्वी, आप, वायू आणि अग्नी हे 4 घटक झालेत ना. म्हणजे व्यवस्थान नावाचं कम्मठान पण जे ऑटोमॅटिक पुन्हा येऊन जातं, म्हणजे लगेच एका क्षणात आपण पाहून घेतो, ते पाहता येतं आपल्याला, पाहू शकतो आपण. आणि टोटल रूपखंड जे आहेत ते आहेत 28. मी मागे सांगितले होते, ते पण लक्षात घ्या. या निमित्तानं विषय निघालेला आहे आणि एकातनं दुसरी चाललेली आहे म्हणून लक्षात घ्या. महाभूत याच्यामध्ये पृथ्वी धातू, आपो धातू, तेजो धातू आणि वायू धातू. तेजो धातू म्हणजे अग्नी. तुम्ही म्हणाला अग्नी म्हटलं सर, हा तेजो कोणता आला तर त्याला अग्नी म्हणता. असं करू नका. म्हणजे हे जर महत्व, हे मुख्य 4 झालेत. आता कोणकोणते आहेत, म्हणजे रूपखंड काय आहे ते आपल्याला समजलं पाहिजे बघा. त्यासाठी डोळे, कान, नाक, जीभ आणि ही काया, शरीर, हे 5 आहेत. यांना म्हणतात प्रसाद रूप. डोळे, कान, नाक, जीभ आणि शरीर यांना म्हणतात प्रसाद रूप. त्यानंतर 4 गोचर रूप आहेत. 4 कोणते आहेत, म्हणजे वर्ण. वर्ण म्हणजे रंग. आपण काळा, गोरा, सावळा असा जो रंग, वर्ण. तुम्ही म्हणाल की एका ठिकाणी तर काया येऊन गेली, हो ती काया आली, फक्त ती काया आहे. आता त्याच्यामध्ये पुन्हा आणखी उपभाग आला, तो म्हणजे वर्ण, रंग. त्यानंतर शब्द. आता तिथे वरती प्रसाद रूप मध्ये कान आलेत, पण नुसतं कानच नाही तर कानांना ऐकू येणारा शब्द, हे गोचर रूप झालं. गंध आणि स्वाद, हे 4 गोचर रूप आहे. भाव रूप आहेत 2, स्त्री आणि पुरुष. स्त्री भाव आणि पुरुष भाव हे 2 भाव रूप आहेत. त्यानंतर हृदय, एक हृदय रूप आहे, म्हणजे हृदय एक आहे ते हृदय रूप. त्यानंतर जीवित रूप एक आहे. त्यानंतर आहार रूप आहे, ओजस. आहार रूप आहे, म्हणजे अन्न जे आपण ग्रहण करतो ते. त्यानंतर परिच्छेद रूप आहे एक. कोणता आहे तर आकाश धातू. संबंध आकाश जे पसरलेला आहे, आकाश धातू, परिच्छेद रूप. त्यानंतर विඤ्यती रूप आहे, म्हणजे सूचना किंवा माहिती दिली जाते. काय विඤ्यती आणि वची विඤ्यती, म्हणजे शरीराला काही सूचना मिळतात, इंटिमेशन. आपल्या शरीराला इंटिमेशन मिळतं बघा, किंवा व्होकल इंटिमेशन, किंवा म्हणजे बोलण्याच्या, म्हणजे आपण डायरेक्ट बोलतो असं नाही, तर बोलण्याच्या अगोदर सेन्सेशन असतात, म्हणजे हे असतात ते बघा तुम्ही, ते विඤ्यती अशी सूचना माहिती असते. म्हणजे बोलण्याच्या अगोदर त्याची क्रिया ती उत्पन्न होतं, ते विඤ्यती रूप आहे. त्यानंतर विकार रूप आहेत 3, लहुता, मृदुता आणि कौम्यता. म्हणजे लहान होणं, मृदू म्हणजे एकदम मऊसर असणं, आणि राकट असणं, वाइल्डीनेस. त्यानंतर लखन रूप आहे, उपचय, म्हणजे याची निर्मिती. उपचय म्हणजे प्रोडक्शन, याचं कसलं मॅटरचं.
रूपाचं प्रोडक्शन, निर्मिती, म्हणजे जसं पेशींचा उद्भव होतो असं आपण म्हणतो, त्याला म्हणता येईल फार तर उपचय. त्यानंतर संतती, म्हणजे सतत चालणं, खंडित न होणं, खंडित झाल्यासारखं वाटणं पण पुन्हा सुरू होणं, ते झालं लक्षण रूप. आणि जरा म्हणजे मरण, डेथ किंवा सडणं, म्हणजे काही पेशी आपल्या मरतात आणि काही पेशी पुन्हा जन्म होत घेतात. आता पुन्हा जन्म घेणाऱ्या पेशी ज्या आहेत त्या उपचय रूपमध्ये येतील आणि पेशी जातात आणि पुन्हा पेशी येतात, हे संतती रूपामध्ये येईल. आणि ज्या पेशी मेल्यात आपल्या, कारण आपल्यामध्ये बदल होत चालला ना, तर ते जरामध्ये येईल. आणि अनिश्चितता, इम्परमनन्स, ही जी अनिश्चितता आहे ना, हे रूप आहे, हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे. म्हणजे इथं सत्याचा बोध होतो. हे अनिश्चितता, इम्परमनन्स ऑफ मॅटर, आणि हे सतत बदलत चाललेलं आहे, याला नित्य नाहीये हे आपल्याला जेव्हा समजतं त्यावेळेला आपण खूप चांगल्या पद्धतीनं गती साधलेली असते. आलं लक्षात? लक्षात आलंय का? पाणी पिऊन घ्यावं लागतंय. आणखी काही प्रश्न असेल तर विचारा तोपर्यंत. आणि समजलं? हो सर. कुणाला प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. आणखी काही प्रश्न असतील की नाही? सुबोधला समजलं का त्याने विचारलेल्या प्रश्नाचं सगळं? हो सर, समजलं. हॅलो. हा बोला. ध्यान ध्यान आपण ज्या वेळेस करतो, कर्मठान ज्या वेळेस घेतो, तर आपण पहिले 1-2 मिनिटापर्यंत तर विचारामध्येच असतो. पण त्याच्यानंतर एक खोली जाते नंतर आपली एक. त्यानंतर एक खोली जाते. तर मग आपण वाढत जात म्हणजे असं खूप अर्धा घंटापर्यंत जर काही गेले, 30 मिनिटापर्यंत जास्त गेले तर. परत मग यायच्या वेळेस आपल्या जे पायाचे जे असतात ते पाय पूर्ण म्हणजे असे एकदम अ, हे झालेले असतात, निर्जीव सारखे झालेले असतात. ते त्याच्यात संवेदना जास्त जेव्हा आपण बाहेर येतो त्यावेळेस खूपच जास्त त्रास होतो. आपण जर का जास्त बैठक जर का झाली आपली अर्धा घंटाची, तर पायात असे मुंग्या येणे आणि बाहेर येताना बरं आता आत जाताना नाही, बाहेर येताना आपण उठतो, डोळे उघडतो. बाहेर येताना म्हणजे मेडिटेशन मधून बाहेर येताना? हो, 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 हो. मेडिटेशन मधून बाहेर येताना म्हणजे कसं येतात बाहेर तुम्ही? आता बाहेर आता जातो, पण आता आपण जर असं डोळे लावून बसले समजा अर्धा घंटा आणि मग ज्यावेळेस आपण डोळे उघडतो, डोळे उघडले की मग आपण हात घेतो आणि हात असे डोळ्याला लावतो, आपण असे हात घर्षण करून डोळ्याला लावतो. पण जे पाय असतात ते पूर्ण असे निर्जीव सारखे झालेले असतात आणि मग ते त्याच्यानंतर मग ते नंतर संवेदना जास्त तिच्या येतात. पायाला जास्त मुंग्या येतात. तो भाग म्हणजे कसं बाहेर येताना पण आपण जसे आत जातो, तसं बाहेर येतानाची जी प्रोसेस आहे ती पण माहिती पाहिजे. कारण की बाहेर येतानाची प्रोसेस माहिती नाही. आत जातो तर आपण आत गेलेलं तर ठीक आहे. आपण सर्व सांगतात. बाहेर यायची पण प्रोसेस माहिती पाहिजे. ते माहिती नाही सर.
प्रॉपर. बर. मला एक सांगा की तुमचा सगळ्यांचा जसं मला आवाज कमी येतो तसं माझा पण तुम्हाला असं बारीक बारीक आवाज येतो का? नाही, तुमचा आवाज स्पष्ट आहे सर. तर हा, मग तुमचा आवाज तुमचे सगळ्यांचे म्हणजे तुमच्या आता दोघांनी प्रश्न विचारले ना, एकदम बारीक बारीक आवाज आला तुमचा मला आवाज म्हणून मी बरोबर प्रश्न विचारला तो. आवाज तर बरोबर येतोय. आपण ज्यावेळेस आता कर्मठान ग्रहण करतो आणि अर्धा घंटा आपण 30 मिनिटाच्या वरती ज्या वेळेस बसतो, ते आता साहजिक आहे की आपण साधारण जर का एक ठिकाणी जर का आपली बैठक जर का झाली तर पायाला मुंग्या येणे आणि झणझण होणे असं जाणवतं आपल्याला. पण हम्म. ज्यावेळेस एका ठिकाणी अर्धा घंटाच्या वरती बसतो त्यावेळेस कारण की पायातली आपली संवेदना पूर्ण निघलेल्या असतात आणि आपण विचार करत करत सर्व आपलं कर्मठाणावर आलेलो असतो. मग ज्यावेळेस आपण आता जास्त वेदना जाणवतात किंवा आपण म्हणतो की आता वेळ झाली आपल्याला बाहेर निघायचंय. ज्यावेळेस आपण बाहेर निघतो त्यावेळेस मग पायात पूर्ण मुंग्या आलेल्या असतात. न हम्म. हालता न बसता आपण ज्यावेळेस अर्धा घंटाच्या वरती ते बसतो. ते प्रश्न ऐकला शालिक भाऊ तुमचा, आणखी त्याच्या व्यतिरिक्त काही असेल तर सांगा. आणि सर बाहेर यायची प्रोसेस कशी आहे ते माहिती पाहिजे. ते काय ते माहिती नाही मला. त्याच्यावरती पण आता त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही उपप्रश्न असेल तर विचारून घ्या, म्हणजे मग तो पण त्याच्यामध्ये कव्हर करून घेईल. आवाज सांगितलं त्याच्यामुळे मी रिपीट केलं सर. बर बर, हो हो हो, चालेल चालेल, ठीक आहे. मग मला फक्त बारीक आवाज येतोय तुमचा, बाकी काही नाही. मी जवळ मोबाईल घेऊन ऐकून घेतलं मी तो. बरं. मोबाईलचा आवाज वाढून बघा सर. हा, आता कोण मी वाढून बघू का हा हा. मोबाईलचा? हो हो हो. म्हणजे मोबाईलचा वरचे हा मोबाईलचा वर आवाज वाढवलेला आहे सेटिंग मध्ये का? नाही नाही, वरचे बटन जे आहेत ना. नाही, ते वाढवलेले, ते आहे वाढवलेलं. बर बर. ते वाढवलेलं आहे. हा, आता शालिक भाऊंनी विचारलेला प्रश्न हा सार्वत्रिक सगळ्यासाठीचा आहे, पण त्यांनी केलेली विधानं जी आहेत ती दोन, त्याच्यावरती मी बोलतो की आतमध्ये जाणं आणि बाहेर येणं अशी प्रक्रिया त्या ठिकाणी मेडिटेशनच्या अनुषंगानं जी आहे ती तशी काही नाहीये. डायरेक्ट मेडिटेशनला सुरुवात झाली, कम्मठाणाला ग्रहण केलेलं आहे आणि पाहायला सुरुवात केली. आता मध्ये आपण गेलो आणि आपला प्रारंभ राहूनच गेला असं नाहीये. आपण एकाच वेळेला दरवाजाजवळ आहोत आणि एकाच वेळेला दरवाजाजवळ जसे आहोत तसेच आपण आतल्या खोल्यांमध्ये देखील आहोत. माझा मुद्दा नीट लक्षात घ्या. मेडिटेशनच्या आपण आतमध्ये जातो म्हणजे आपण जसा काही दरवाजा उघडतो कम्मठाण घेतल्यानंतर आणि आपण जे सगळं पाहायला सुरुवात करतो तटस्थतेनं, तर ते आतमध्ये गेलो आणि बाहेर यायचं कसं अशी प्रक्रियाच नाही. डोळे उघडले की बाहेर असा भाग आहे तो. त्याच्यामध्ये बाहेर येणं वगैरे किंवा आतमध्ये जाणं असा भाग नाहीये. दुसरी गोष्ट जी आहे तो महत्वाचा भाग आहे की पायाला मुंग्या येणे हा भाग फक्त कोणा एखाद्याच्याच बाबतीत होतो असं नाही, तर सगळ्यांच्याच बाबतीत होतो. काहींना अर्ध्या तासानंतर होईल, काहींना 1 तासानंतर होईल, काहींना 1.25 तासानंतर होईल, काहींना 15 मिनिटानंतर होतो, काहींना 10 मिनिटातच होतो. तर हा ज्याच्या त्याच्या याच्यानुसार असतो. पण शक्यतो पायाला मुंग्या येणं आणि पाय बधीर होण्यासारखे वाटणं हे 10-15 मिनिटामध्येच ज्याला होतं त्यानं अधिक व्यवस्थित पद्धतीनं अधिष्ठानपूर्वक प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये प्रॅक्टिसचा देखील मुद्दा आहेच. म्हणजे साधारणतः तासभर हे मेडिटेशन व्हावं, 45 मिनिटं ते तासभर असा एक संकेत आहे. त्यावेळेला ते थोडंसं बऱ्यापैकी मेडिटेशन आपलं चाललेलं आहे असा त्याचा अर्थ असतो. काही काहींचं मेडिटेशन 2 तास, 3 तास, 4 तास असं पण चालतं. आता शालिक भाऊंचा जो प्रश्न आहे की आता बाहेर यायचं कसं, हे पायाला तर मुंग्या आलेल्या आहेत. तर पायाला मुंग्या आल्यानंतर ती चुळबुळ होणं, त्या वेदना जाणवणं, मेडिटेशन भंग होणं, खंडित होणं आणि दुर्लक्ष होणं. आपण आपल्याला जे पाहायचं असतं म्हणजे प्रीती उत्पन्न झाली पाहिजे, जे पुढचं चाललेलं असतं ते पाहायचं असतं, त्याच्यामध्ये अडथळे आलेले असतात. आणि हे अडथळे जे आलेले असतात, हे पायाला मुंग्या वगैरे येणं हाच मार आहे. हा एक मार आहे. कारण ज्यावेळेला तुमच्या पायाला मुंग्या येतात, ज्यावेळेला तुमचा पाय बधीर होतात, त्यावेळेला तुमचा त्यामधून द्वेष निघत जातो. द्वेष हा एक प्रकार महत्वाचा आहे. म्हणजे जसं आपण म्हटलो ना, म्हणजे 5 निवर्ण जी आहेत त्याच्यामध्ये
काम, द्वेष म्हणजे कामवासना सुरुवातीचं, किंवा आसक्तीमध्ये कामवासना, लोभ हे सगळे त्याच्यामध्ये आलेत. तसं दुसरं जे आहे ते निवरण जे आहे ते म्हणजे द्वेषाचं. म्हणजे द्वेष जे आहे ना, आपल्यातले जे द्वेष आहेत ते शरीराच्या या माध्यमातून असे प्रकट होतात, आणि ते प्रत्येक वेळेला प्रकट होतात, ते जबरदस्त असतात. तर ते पायांमधून, तळव्यांमधून, घोट्यांमधून, गुडघ्यांमधून, मांड्यांमधून, पोटऱ्यांमधून, कमरेमधून, पाठीमधून, कळ येऊन अशा ठिकाणी त्याचा उद्भव होतो, द्वेषांचा उद्भव होतो. ते विकार आहेत, ते आपल्याला असे बांधायला करतात, ते बांधायला करतात. पण त्याला थोडंसं हळूच, म्हणजे एक टेक्निक मी तुम्हाला सांगेल, की जर आपलं मेडिटेशनचा कालावधी वाढवायचा असेल तर आपण थोडंसं मांडी चाळून घेतली त्या ठिकाणी, म्हणजे चाळून घेतली म्हणजे थोडंसं असं हे करून प्रयत्न जर केला, तर हळूहळू ते पुन्हा निघायला लागतात. बघा, तुम्हाला म्हणजे तुमचा अनुभव तुम्हाला हळूहळू कदाचित पुढे येईल, लगेच येणार नाही तो, पण पण ते निघायला लागतात, आणि नंतर पुन्हा मांडी ते सगळं हलकं होऊन जातं, सबंध शरीर पुन्हा हलकं होऊन जातं. पण जर हलकं नाही झालं आणि आपण जर विचारात अडकलो, मग कोणत्या तरी भांडणाचा विचार असेल, काहीतरी याचा अर्ज फाटांचा विचार असेल, कसला तरी असेल, कोणाशी तरी बोलण्याचा विचार असेल, आणि त्याच्यात जर अडकलो तर ते पुन्हा आणखी वाढतं. मग ते कमरेत वाढतं, पाठीत वाढतं, याच्यात वाढतं, मांड्यांमध्ये वाढतं, मुंग्या आल्यासारखं, बधीर झाल्यासारखं वाटतं. ते असं होण्याची शक्यता असते. पण हे सगळे विकार आहेत, ते विकार आपल्याला जखडतात, आणि ते विकार आपल्याला म्हणतात, चल माझ्याकडे जे तू, मी तुझा कायमचा सोबती आहे, मला सोडून कसा पळतो, मला सोडून पळून जाऊ नको, मी तुझ्या सोबतच राहील, तू मी आपण दोघं सोबतच राहू. मग आपण त्याला निग्रहपूर्वक हळूहळू प्रेमानं, बाबा नको रे, सोड मला, असं म्हणजे असं म्हणायचं नाही, सोड असं, आणि त्याला हळूहळू काढायचं. ते विकार आपल्याला काढता आले पाहिजेत. हे बधीर होणं, मुंग्या येणं, कळ लागणं, सगळं जे काही होणं, हे सगळे द्वेषाचे विकार आहेत, द्वेष. आणि हे विकार यांना शांत करता यायला लागलं की आपलं मेडिटेशन आणखी पुढे सरकायला लागतं. त्यामुळे प्रॅक्टिस करायची, एका दिवसात नाही होणार ते, तर हळूहळू ते होत जाईल. त्यामुळे मेडिटेशन मधून बाहेर येणं आणि मेडिटेशनच्या आतमध्ये जाणं असा कोणता प्रकार नाहीये. मेडिटेशनला आपण डायरेक्ट सुरुवात केलेली आहे, पाहतो एकाच वेळेला कम्मठाणावरती, एकाच वेळेला सबंध शरीर, एकाच वेळेला सबंध भूताल आणि प्रीती, एकाच वेळेला प्रशाब्दी, एकाच बिंदूवरून. त्यामुळे आतमध्ये गेलो, आता 10 मैल पुढे चालून आलो आणि ते ठिकाण मागे पडलं, आता तिकडे कसं जाऊ असं नाही. जे तिथे पण आहे आणि इथे पण आहे. मेडिटेशन करणारा जो त्याचं जे चित्त आहे, त्याचं जे विज्ञान आहे, ते एकाच वेळेला जिथून सुरुवात केली तिथे पण आहे, आणि आणखी कुठे पण जे आहे शरीरातलं, तुम्ही शरीरातलं म्हणा किंवा तुमच्या भोवतालचं म्हणा, जे कोणतं केंद्र तुम्ही मानत असाल तिथे पण आहे. म्हणजे त्याच्यासाठी सुरुवात आणि शेवट असं नाहीये, त्याच्यासाठी सगळं जे आहे ते एका क्षणातलं आहे. पाहणं जे आहे एका क्षणातलं होत जातं ते. आणि तो महत्वाचा विकार आहे, तो द्वेषाचा विकार जो आहे तो निघत गेला पाहिजे. हळूहळू तो निघत जातो, आणि त्याला प्रयत्नपूर्वक आपण हे करायचं असतो. तो द्वेषाचा विकार असतो. जेवढं जास्त कळ लागणं आणि हे होणं, तेवढं आपल्याला तो द्वेष आपण बाळगतो आहोत, आणि मग तो जसं आपण हलकं होत जातो तसं आपल्याला द्वेष काढता यायला लागलेला आहे, आपल्यातनं तो रोग निघत चाललेला आहे असं समजायला हरकत नाही. काही लोक 10-15 मिनिटच बसतात फक्त, आणि मग ते म्हणतात नाही जाऊ दे, माझं ध्यान भरपूर लागतं, पण मग 10-15 मिनिटच बसतो, त्याला जो म्हणतो त्याच्यातला द्वेषाचा विकार निघत नाही. तर तसं मात्र होऊ द्यायचं नाही. संकल्पपूर्वक आपण करत राहायचं. पाय बदल जरी झाले तरी थोडंसं त्याला असं त्या ठिकाणी बसून, किंवा थोडंसं असं पुन्हा ज्याला असं मांडीला असं वरती हे करून जे आहे असं धरून त्याला बसलं आपण, तर ते थोडेसे हालचाल जर केली तर ते पण हळूहळू निघायला लागतं सुरुवातीला. नंतर ते जरी दुखायला लागलं, ते जरी हे व्हायला लागलं, आपलं मांडीला जरी कळ यायला लागली, पायांना मुंगे जरी यायला लागले, तरी आपण थोडंसं त्याला पाहायचं की मुंगे येतात म्हणजे काय होतं, बधीर होतं म्हणजे काय होतं. हे जर आपण असं पाहायला लागलो त्याच्याकडे, तर मग ते आपण जसं पाहतो तसं ते निघायला लागतं. हे काही एका दिवसात शक्य होणार नाही, पण ते हळूहळू होण्याची निश्चित शक्यता आहे, आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. पाठीत कळ येवो, पाठीमध्ये हे हो,
कमरेला काहीतरी वाटो, बसल्याच्या ठिकाणी काहीतरी कळ लागलेली असो, मांड्यांमध्ये असो, गुडघ्यांमध्ये असो, पोटांमध्ये असो, पायामध्ये असो, बधीरपणा असो, मुंग्या असो, काही असो, हे सगळे जे आहेत ते विकार आहेत आणि ते द्वेषाचे विकार आहेत. तो मार जो आहे तो आपल्याला पकडण्याचा प्रयत्न करतो, तो थांबून ठेवण्याचा प्रयत्न करतो, तो आपल्याला पुढे सरकू देत नाही. त्यामुळे आपण त्याच्याकडे तटस्थ होऊन पाहण्याचा प्रयत्न केला आणि ते जर आपल्याला जमायला लागलं तर आपल्याला समजायला लागतं की आपले विकार आपण बाहेर काढतो आणि आपलं शरीर हळूहळू हलकं हलकं होऊ लागतं. एकाच दिवसात ते होईल असं नाही, पण हळूहळू हलकं हलकं व्हायला लागतं. मग हलकं व्हायला लागलं म्हणजे आपण द्वेषाचे विकार चांगल्या पद्धतीने बाहेर काढायला लागलेलो आहोत असा त्याचा अर्थ होतो. पण त्यांचं 10, 15, 12 मिनिटं फक्त असं होत असेल, त्यांना मेडिटेशन मधली ग्रीप त्यांची येत नाही, त्यांच्याकडे द्वेषाचा विकार जोरदार चिटकलेला आहे. म्हणून 45 मिनिटं तर तासभर साधारणतः कमीत कमी हे व्हावं आणि मग त्या पद्धतीनं पुढे हळूहळू आपण त्याचा कालावधी वाढवत न्यावा. आलं लक्षात शालिक भाऊ? हो सर. काही उपप्रश्न असला तर विचारायला. आतमध्ये जाणं म्हणजे आपण श्वास घेताच आपण तर एका ठिकाणी आपलं श्वासावर येतो. आतमध्ये जाणं म्हणजे आपले जे विचार आहेत, विचार येतात जातात, येतात जातात. काही काही वेळेस आपल्याला विचार येत पण नाहीत, काही विचार येतात पण ते आपल्याला समजत नाही. काही काही विचार आपल्याला त्यांच्या सोबत घेऊन जातात. काही काही विचार आपल्याला म्हणजे भरकवून घेऊन जातात. काही असं असतं की एकदम अर्जंट काम आहे. आता चला भाऊ, आता जास्त अर्जंट काम आहे, आपण काही थांबू शकत नाही. मग आतमध्ये जर असं वाटतं की सोडावं, पण मग आपण ते अधिष्ठान घेतलं तर आपला अर्धा घंटा किती 30 मिनिटं आपण झालेच पाहिजे आपल्याला असं. पण मग एकदम शांतता वाटत जाते. आपण जसं कर्मठाण घेतो आणि श्वास बघत जातो आणि आपण मन असं शांत शांत होत जातं. मग सुरुवातीला जे चंचलपणा असतो तो एकदम शांत झालेला असतो आणि मन शांत होत जातं. म्हणजे आपण पुढे म्हणजे पुढे जात जातो. म्हणजे मन आपलं कसं शांत होत जातं. एक चंचल अवस्थेकडे जाताना आपण पुढे आपण असंच म्हणावं लागेल सर, की आपण पुढे जातो म्हणजे खोलीमध्ये जात असताना आपण पुढेच जातो असंच म्हणावं लागेल ना. आतमध्ये येतो किंवा आतमध्ये जाणं आणि बाहेर येणं म्हणजे बाहेरचे जे आपले प्रकृती, बाहेरचे जग हे वेगळं आणि आतमधलं जे आपलं शरीरातलं, मनातलं जग आहे ते वेगळं. नाही, आता एक लक्षात घ्या साहेब भाऊ की निर्विचार होणं आणि निर्विचार अवस्थेमध्ये टिकून राहणं हो. ही अवस्था जी आहे ही बरोबर. पूर्णपणे मेडिटेशनची असणारी अवस्था असते. बरोबर. आपले बाहेरचे विचार जर सुरू आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे विचार आपले सुरू जर आहेत, हो. तर आपलं मेडिटेशन सुरूच झालेलं नाही असं त्याचा अर्थ आहे, हो. सरळ सरळ. पण वितर्क हा जो प्रकार आहे की तुम्ही वितर्क म्हणजे मेडिटेशनची निव्वळ सुरुवात करता आहात, तुम्ही वारंवार प्रयत्न करतात, तो वितर्क तुमचा आहे. आणि तुम्ही वारंवार प्रयत्न करून एकाग्र होण्याचा प्रयत्न करणं त्या कम्मठठाणावरती हा तुमचा वितर्क आहे. आणि प्रसन्न मुद्रेनं म्हणजे आपली प्रसन्नता वाढत जावी यासाठीचा विचार हा विचार आहे. तुमचे दैनंदिन जीवनातले येणारे बाहेरचे विचार म्हणजे मेडिटेशनच्या अनुषंगाचे विचार नाहीत. ते तुम्ही मेडिटेशनमध्ये सुरुवातच केलेली नाही. आता बाहेर आणि आतमध्ये तुम्ही तसं राहू नका. तुम्हाला तसं म्हणायचं असेल मध्ये गेलं आणि बाहेर आलेलं तर ठीक आहे, पण त्याचा क्षणातला भाग आहे तो. क्षणात भाग आहे तो. म्हणजे तुम्ही त्या क्षणाला बाहेरही असा आणि क्षणाला मध्ये पण असतात. म्हणजे असं मिनिट लागला 2 मिनिट लागला असं पण नसतं त्याच्यामध्ये. क्षणात तुम्ही बाहेर आहात, निर्विचार आहात, म्हणजे क्षणात तुम्ही मेडिटेशन मध्ये आहात, म्हणजे क्षणात तुम्ही आतमध्ये आहात. पण तुम्ही कम्मठठाणावरती पण आहात आणि तुमचे लगेच स्वतंत्र विचार सुरू झाले, तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं हे सुरू झालं, तर तुम्ही क्षणात बाहेर आहात. क्षणात एकदम सेकंदात बाहेर आहात तुम्ही मेडिटेशन मधून. त्यामुळे आतमध्ये आणि बाहेर हा असा प्रवास असा लांबचा आहे किंवा मिनिटाचा आहे असा काहीच भाग नाही तो. तिथं म्हणजे सेकंदाचाच भाग येतो. सेकंदाचा भाग येतो. त्यामुळे निर्विचार असणं म्हणजे मेडिटेशन मध्ये असणं. आता निर्विचार असणं म्हणजे मेडिटेशन मध्ये असणं. निर्विचार असल्यानंतर बाहेर येणं याला किती वेळ लागेल, तर क्षणात एखादा विचार येतो आपल्या बाहेरचा,
म्हणजे आता निर्विचार झालो मी, आणलंच ऑफिसमधल्या विचाराला, लगेच बाहेर, क्षणात बाहेर. त्यामुळे आतन बाहेर असं काही खूप त्याचा लांब पल्ला वगैरे नाहीये. ठीक आहे. अजून हा बोला. नाही, आत आणि बाहेर तर यश नाही, कारण की मन एका क्षणात बाहेर आणि एका क्षणात आत येतात, त्याचं तर नाही काही तुम्ही आत आणि बाहेर मध्ये अडकू नका ना शालिक भाऊ. नाही आत नाही आणि बाहेर असं काही नाही. क्षणात आत आणि बाहेर असा जो भाग आहे, हो आतमध्ये असणं किंवा बाहेर असणं, याच्यामध्ये फक्त क्षण. त्यामुळे आतमध्ये आहात की बाहेर आहात हो, या मुद्द्यामध्ये अडकू नका तुम्ही आता. हा तुम्ही फक्त निर्विचार होणं आणि विचार बाकीचे येणं, म्हणजे बाहेरचे विचार येणं, एवढंच ध्यान. फक्त महत्वाचं त्या ठिकाणी लक्षात द्या. नाही तर मग ते याच्यामध्ये अडकून पडायला मेडिटेशन बाहेर राहून बाजूला राहून जाईल, असं होईल. बरं, तसं नको व्हायला. हम्म, चालेल. धन्यवाद. हम्म. चालेल. अजून अजून काही आहे? आपण पुण्य वितरण करणार आहोत. अष्टशिलाच्या दिवशी आपण मंगल मैत्री घेतो. आणि अष्टशिलाच्या समारोपाला आपण पुण्य वितरण करीत असतो. आपलं जे पुण्य आहे त्याला वितरित करीत असतो. हृदयाशी हात जोडाल आणि माझ्या पाठोपाठ म्हणाल, माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं साऱ्या विश्वातील सर्व प्राणी सुखी होत, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं संपूर्ण ब्रह्मांडातील सत्वांचं कल्याण हो, मंगल हो. दशसहस्र ब्रह्मांडातील सर्व सत्व दुःखमुक्त होत, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं मला सत्याचं दर्शन होत जावो, सत्याची अनुभूती होत राहो, सत्यातील आनंद मला घेता येऊ, सत्यावरती मला प्रतिष्ठित होता येऊ आणि प्रज्ञेला स्पर्श करता येऊ, प्रज्ञेतला विहार अनुभवता येऊ. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, खूप मंगल हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं मला धम्म मार्गामध्ये प्रतिष्ठापित होता येऊ, श्रोतापन्न मार्ग, सकदागामी मार्ग, अनागामी मार्ग आणि अरहंत मार्गाने मला प्रवास करता येऊ. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं मला फलप्राप्ती हो, श्रोतापन्न फलप्राप्ती, सकदागामी फलप्राप्ती, अनागामी फलप्राप्ती आणि अरहंत फलप्राप्ती होऊन मी दुःखमुक्त हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्या कल्याण मित्राचं मंगल हो, माझ्या गुरुचं भलं हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्या माता पित्यांचं मंगल हो, त्यांचं कल्याण हो, ते दुःखमुक्त होत, त्यांना धम्म मार्ग मिळू देत, धम्म मार्गामध्ये ते प्रतिष्ठापित होऊ देत, त्यांची दृढ श्रद्धा धम्मावरती असू देत, तीन रत्नांच्या प्रती असणारी त्यांची श्रद्धा
अधिकाधिक वाढत जावो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्या बंधू भगिनींचं, नातेवाईकांचं आणि मित्रमंडळींचं भलं हो, कल्याण हो, त्यांना धम्म मार्ग मिळो, त्यांचं मंगल हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, खूप मंगल हो, खूप भलं हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझी नोकरी व्यवसायामध्ये वृद्धी हो, त्यातून मला प्रचंड धनसंपत्ती प्राप्त हो, त्या धनसंपत्तीचा उपयोग मला धम्म मार्गामध्ये करता येऊ. अडले नडलेल्यांसाठी, पिळलेल्यांसाठी, शोषितांसाठी, वंचितांसाठी माझ्या धनसंपत्तीचा उपयोग हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं सर्वांचं मंगल हो, खूप मंगल हो, खूप भलं हो. अष्टशिलाच्या पुण्यबळानं मला आनंदाच्या उर्मी अनुभवता येऊ. आनंदाचे डोही, आनंद तरंग. हा आनंद अनुभवत निब्बाणाकडे प्रवासमान होता येऊ. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप भलं हो. भवतु सर्वमङ्गलम् भवतु सर्वमङ्गलम् भवतु सर्वमङ्गलम्. साधु साधु साधु. पूर्वेकडे तोंड करून बसा. बुद्धमूर्ती सर समोर तोंड करून बसू शकतात. मला वाटतं धम्मबोधी भन्ते देखील जॉईन झालेले आहेत. वंदावे भन्ते, साधू साधू सुखव सर सुखव. पहिल्याने क्षमा याचना करूयात आपण, त्यानंतर पंचशिलाची याचना करूया. ओकास वंदामि भन्ते द्वारतेन मया कथं सब पाप अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयं ओकास वंदामि भन्ते द्वारतेन मया कथं सब पाप अपराधं क्षमतु मे भन्ते. वंदामि भन्ते द्वारतेन मया कथं सब पाप अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते तिसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयं ओकास अहं भन्ते तिसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. तृतीयं ओकास अहं भन्ते तिसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. यमहं वदामि तं वदेथ. आं भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि.
धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णम् आम्भन्ते पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदान वैरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरमद्यपमादठाणा वेरमणि सिक्खापदं समाधियामि ईशरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरकितं गत्वाप्पमादेन शीलं सम्पादेथ आम्भन्ते साधु 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 सुखियो मंगल अहं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सम्पदम् अहं वन्दामि सम्पदम् अहं वन्दामि सम्पदम्। वन्दामि वन्दे सुखियो सर सुखियो वंदावी वंदे सुखियो सर्वांचं कल्याण सुखियो वंदावी वंदे सुखियो साधु 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 वंदावी भंतेजी आवाज कमी का बरं तू तिकडून काय समजत नाही मला छान 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 साधु वंदावी म्हणते सुखियो